इश्क लाना है मेरे को। हाँ इश्क लाना है। इश्क मतलब लड़की है लड़की, ये लड़का नहीं है। शादी शादी। अरे निघतंय पूर्ण आणि बसतंय पूर्ण. अजून परत राडा झाला, पांडेल तुटून पडला राव. नेहमी रस्ता चालतो काय जायचं, इथं सायकल लावली आपण माघाऱ्यात वेल्डिंग करून आणि नंतर अजून तुटला. आता अजून 5 किलोमीटर तुटला रे बाबा. असा राडा झाला. शकत नाही का नाही, शक्यच नाही, लोटच जावं. ब्रेक हा दाबेल पुरा तरी ब्रेक लागत नव्हता. दमान जाऊ द्या, फेर व्हायच्या पुढचा ब्रेक दाबेल. आता बघा भावानं असं जायचं या, असं ह्या खालनं असं जायचं या आणि नंतर ना परत 13 दिसला तिकडे 13 असं. हर माझ्या मित्रांनो, मी MH45 रायडर, सायकल यात्री, ऑल इंडिया सायकल रायडर. आता सध्याला मी नेपाळमध्ये, जसं तुम्हाला माहिती पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलं, पाठीमागचा ब्लॉग खरंच तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला आणि थोडी तब्येत खराब आहे, काही अडचण नाही. साध्याला तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. 1 मिनिट. हे बघा पूर्णपणे एकदम फॉग आहे, पूर्ण फॉग आहे. हा रोड आहे, ह्या रोडमध्ये आपल्याला जायचं आहे आपल्याला आणि अशा काही ठिकाणी थांबलो आहे आपण. ही स्लाप आहे या, शाळा एक बंद पडलेली ती शाळे होय आणि तिकडून आपण आलेलो या तिकडून बरोबर. पण बाहेर बघून घ्या थंडी किती असं, विचार करा थंडी खतरनाक आणि भारी वाटतं खूप जास्त. पण आता मेन गोष्ट आहे की पाठीमागचा ब्लॉग लय मोठा बनलेला आहे आपला, कळलं का? तर तुम्ही रिस्पॉन्स पण तयार चांगला दाखवला आहे असं मला वाटतंय. पण आता निघायची वेळ झाली आपली, थंबनेल बनवून फाट करून निघतो. बाकीचं काही नाही, चला निघूया. काल रात तिकडे थांबून दिलं नाही खाल्ल्या साईड, तर आम्ही थोडं पुढं आलो. मग इथं शाळेवरती टेंट लावला काय आणि काय अडचण नाही, मस्त चाललेलो आहे. सकाळ थोडं बोलायचं जरा, थोडं माझे गडबडतं काय माहीत नाही का. पण आता हे सगळं आवरू आणि दन करून येत ना पुढं निघू, कारण पुढं अजून जर आपलं वाट बघते आहे. चला शिवाय काय झालं ते बंजुरोप बघा काय झालं यार. तर बघच काय वाटतंय, लय डेंजर फिलिंग ढगात. ही बघा सायकल आहे अशा टेंट आणि ह्या रस्त्यानं जायचं आपलं. आता लय गार लागणार आहे रे बाबा, भयंकर. मला वाटतं जॅकेट घ्यायला लागतं, जर्किन घ्यायला लागतं. शाळा ही शाळेवर आपण टेंट लावलं आहे बघा रात्रीच्याला मस्त मध्ये. चला सगळं सामान काढू फटाफट आवरून 7 वाजून गेले ते. आता थंबनेल बनवला, व्हिडिओ एडिटिंग केला या आणि आता निघायचं आहे आपल्याला. चला तर ही बघा सायकल आहे, सगळ्या लोड केल्या सायकल आहे, तिथनं उचलून इथं आणल्या, सगळं सामान ठुलं इथं. मी सायकल एकदम फुल लोड केली आहे. माणसं म्हणते बाबा सगळ्या स्टोरिंगमध्ये सगळ्यात मेन वस्तू काय, मेन वस्तू ही आहे पॉवर बँक. पॉवर बँक जर तुमच्याला स्टोरिंगमध्ये नसलं ना तर तुमची स्टोरिंग ही पूर्णपणे अर्धवट राहणार. आणि काळ्या दागडावली पांढरी काय मी सांगतो, मला माहिती आहे. माझ्यापाशी 2-20 हजार mAh पॉवर बँक आहे, जेणेकरून मी माझा पॉवर बँक हे अबे महादेवा मजा करून राहिला महादेव, मगाशी फुल होता महादेव. हां अबे पिन खराब झाली आहे कुठं. मी तुम्हाला मी काय म्हणेल तिथं असं म्हणलं ना, मी एक जाऊन या बघून. तुम्ही मला नाही, इयरबड पडलं होतं इयरबड गवलं तिथं, नाही म्हणलं जाऊन बघून या. गवलं तुमचं इयरबड पडलेलं. आणि इथं टायमिंग बघा 7:44 म्हणजे 7:30. इथं 15 मिनिट टायमिंग पुढं आहे. आणि सध्याला आपण ह्या रस्त्याने जाणार नाही. आता रस्ता एकदम खतरनाक आहे, पूर्ण उतार आहे सध्याला. आता चला. हर हर महादेव, आई आंबाच्या नावानं सांग बोल, आई आंबाई काळजी घे, महादेवा बघ रे बाबा लेकरू यायला लागले. चला ला 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 ये. कसं काय एक नंबर नजारा ही बघून घ्या, नजारा एकदम भारी असा रोमांचक नजारा. अरे भावानो, लास्टचा व्ह्यू फक्त 5% बॅटरी राहिली, दुसरी बॅटरी बदलली, ही बॅटरी आता काढली, दुसरी बॅटरी टाकली, तरी पण त्यात चार्जिंग नाही, 5% चार्जिंग आहे. आणि खालचा व्ह्यू बघून घ्या काही. आता ह्या रस्त्याने जायचं, ह्या रस्त्याने परत त्या खाली रस्त्याला उतरायचं आहे आणि ह्या रस्त्याने निघालो आम्ही. आता माफ करा, जेव्हा चार्जिंग लागेल तेव्हा सगळं चार्जिंग तुम्हाला दिसन. माफ करतावर मला पण वाटतं मी तुम्हाला नाही दाखवू शकत, पण काय करू शकतो, आता जायला तर लागेल, पुढे चार्जिंग लावायला लागेल. आणि ही उतरली सगळी बॅटरी, आता मी ह्यात काय नाही करू शकत. भेट थोड्या वेळानं. ओके. डिस्क ब्रेकनं वास मारला पूर्णपणे. काय बोलतात, वास मारला डिस्क ब्रेक. तो वास सोडा, माझा फुल हा दाबेल पुरा तरी ब्रेक लागत नव्हता. दमान जाऊ द्या, फेर व्हायच्या पुढचा ब्रेक दाबेल. आता बघा भावानं असं जायचं या, असं ह्या खालनं असं जायचं या आणि नंतर ना परत 13 दिसला तिकडे 13 असं वर जायचं त्या डोंगराच्या पाठीमागं. आणि पूर्ण नजारानं पूर्ण व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे ती. व्ह्यू बघू शकता भावनो, पण माझे भाऊ लोक तुम्ही रस्ता बघा. बरोबर आहे. आणि मी चार्जिंगला लावलं, हे बघा गोप्रो चार्जिंग लावलाय पूर्णपणे. हे बघा, ही बघा केबल गोप्रोची. आणि तुम्हाला दाखवतोय तरी पण इतक्या
पण ते तुम्हाला दाखवणारच. काय बी होते तिकडे, आसमान पाताळ जमीन इकडं तिकडे गॅलेक्सी उद्या, पण तुम्हाला व्ह्यू बघायला नाही मिळणारच. अबे ब्रेकर चालू या, ब्लास्टिंग ब्रेकर ब्रेकर उडवते की काय पर्वत बाबा आहे. परत उडवाय चालू आहे. हा भावांनो चला खाली. बघा भावांनो, एकदम खतरनाक रोड, खतरनाक उतार आहे आणि पूर्णपणे असं चाललेलो आहे. अरे बापा, ह्या भांड्यानं माझं मस्त खाल्लंय. भांड वाचतंय अरे मी चाललो पुढं. हा 2 रोड आहेत. दादा आंघोळ करायची का? ह्या व्हिडिओने सकाळ धरून एक डोकं खाल्लंय पूर्णपणे. पाठीमागचा जे तुम्ही व्हिडिओ बघितला ना, ह्याला त्या व्हिडिओला मला इतकी मुसीबत झाली ना, जी व्हिडिओ सोडलाय पाठीमागचा, ती बघा नसेल बघितलं तर लिंक खाली दिलेली. लई मुसीबत झाली ती व्हिडिओ सोडायला. 4 वेळा आतापर्यंत ही झाला या, डिस्ट्रॉय झाला आहे. परत नंतर त्याला अजून नीट केलं या. इतकी मुसीबत झाली आणि पूर्ण व्हिडिओ पण नाही म्हणत असं 1 तासाचा व्हिडिओ पूर्ण. त्याला लई मिनिट लागली मला. तर जाऊन एकदा व्हिडिओ बघा, खाली लिंक आहे. आणि रील पण जाय नाही, काय झालं काय माहीत नाही मला. रील पण जाय नाही, काय जाय नाही, काय इंस्टाग्रामचा प्रॉब्लेम झाला आहे मला, काय कळलं नाही. कोणाला काय म्हणतील सांगा, रील टाकली तरी जाय नाही अजून. बघू कधी जाते ती. ही बघा पूर्णपणे चादर आहे, पूर्ण नुसती पूर्ण चादर आहे डोंगरावरती, हराळीची पूर्ण चादर आहे. आणि इतकं भारी वाटतंय ना बघायला. आणि अशी दोघा ती दूर निघतो ती कोण त्या घरापासून, आणि मस्त असं भारी वाटतंय. सकाळ सकाळ असं वाटतंय बाबा मी माझ्याच घरी या. आणि तेव्हा तिथं 2 चाकी ट्रॅक्टर चालतो, तिथं 2 चाकी ट्रॅक्टर आहे, नांगरतो 2 चाकी ट्रॅक्टर. भारी वाटतंय. उतार आहे पूर्णपणे. आणि हा उतार आहे ना, आणि हा आता थोड्या वेळानं मला वाटतंय चढ लागणार, खतरनाक मध्ये लय. चला चार्जिंग चालू नेवा, दाखवणच याला तुम्हाला, दाखवायचं जोक नाही. चला आम्ही एका गावामध्ये, त्या गावाचं नाव मर्दी खोला, ठीक आहे. ह्या गावामध्ये आम्ही, आणि ह्या गावामध्ये आता आम्ही आहे आणि चहा पितो. आता काल रात्री उपाशी झोपलेलो, आता चहा पितो मस्त मध्ये आणि मग पुढे निघतो. मुदाम करते ती ही, जिथं कॅमेरा चालू मुदाम येते हॉर्न वाजते. मी लय वेळा नोटीस केले, मी मुदाम येते. काल ट्रकवाला होता, मुदाम हॉर्न वाजून गेला माझ्या शेजारनं, पूर्ण ब्लॉग खराब करून टाकते ती. आता निघालो ह्या रस्त्यानं, असं जायचं आपल्याला सरळ. आणि आता हे थिकून डावले पूर्ण खतरनाक. आता पुढं चढाई असं वाटतंय मला. चहा पिऊ, अंगरप करून मग पुढे निघू. चला आप बोलिए क्या चाहिए, सब है यहाँ पे. मला एक काळजी त्यावर, ते घरानं काय म्हणलं माहिती का ना, तेव्हा ती मला म्हणलं काय आणलं ऐकायला. तिसरी वेळ आहे माझ्या टिक्या बघून लोकांना वाटतं भंगारवाला काय आपल्याला व्हिडिओ अपलोड करा 1 तास थांबायचा कुठतरी पुढं. मोकर टाइम इन्व्हेस्ट करून फायदा नाही, रनिंग काहीच निघत नाही, घात लागतात. तर भाऊंनो हा चहा पितो मस्त मध्ये. बढ़िया भाई, क्या बनता है? चाय हो गया. हो इंडिया महाराष्ट्र. वायफाय घेतलं, व्हिडिओ टाकला अपलोडला. म्हणलं व्हिडिओ अपलोड होतो थांबायचं कसं, त्यामुळे आम्ही घेतलं चाव खातोय, पण व्हिडिओ नाही अपलोड. भाऊ माझी इतकी सकाळ तर इतकी मुसीबत चालू आहे का नाही. आधी कसं एडिटिंग केला, एडिटिंग करून परत आतमध्ये आहे ना, आतमध्ये आलो तर अपलोड टाकला, अपलोड व्हाय ना. आता काय करावं काय समजा नाही. चाव घेतलं 80 रुपयाचा. भाऊ काय सांगायचं तुम्हाला, लई मेहनत असते. नेपाळमध्ये कधी मिळालं ना, वायफाय घेऊनच तुम्हाला काम लागणार करायला. तुमचं मोठं मेन काम असते. करतो आता काहीतरी नियोजन. पाठीमागचा ब्लॉग अपलोड करा, मला खरंच खूप जास्त मेहनत केली आहे. लिंक खाली नक्की जाऊन बघा. ही बघा मस्त पूर्व शाळेला झाल्या ती बांधा निघालेली ती. हे आता गाव आहे या, आणि आता आपण निघालेलो या. चहा पिलो, व्हिडिओ अपलोड नाही झाला, काय झालेलं नाही. लय राडा झाला आहे व्हिडिओचा, खरंच आज लय राडा झाला आहे मोठा. चला हॅलो, हे गाव आहे. चला आता आपल्याला नाही राणीपाणी. आता राणीपाणीमधून जायचं, राणीपाणीमधून आपल्याला जायचं सरळ राणीपाणी गावात जायचं आता आपल्याला. ही बघा तिथं आपल्या सायकल येत्या. आणि आता इथनं मी असंच वर आलो तर दाखवून शकतो तुम्हाला. अशा शिडी केल्या त्या बघा, कशा ही शिडी आहे ना, ही दगडानं पूर्ण बनवलेल्या त्या. लईच भारी वाटतं. ही पूर्ण हराळी बघा, एकदम पूर्ण हराळी, आणि एकदम पूर्ण अशी मातीवर बघा किती भारी अशी उगून आली आहे. ही बघा एकदम भारी वाटते बघा. शेती अशी टप्प्याटप्प्याने शेती तयार केली आहे, आणि खरंच दाखवायला खूप जास्त बरं वाटतंय. ही बघा ही झाडं ना, ही जास्त प्रमाणात झाडं आहेत. ही झाडं जास्त प्रमाणात येते. आणि आळूची पानं ही माझा आजोबा माझ्यासाठी करून देते, आईचं वडील करून खायला देते मला लई बरं वाटतं ती. आणि ही बघून घ्या
असा रस्ता आहे तर इथनं असं द्यायचं, असं जायचं खाली आपल्या रानाकडे जायला वाटा. आणि हे असं काहीतरी शेती नदी बिदी एकदम भारी आहे, एकदम भारी असं वाटतंय. आळूची पानं नाना हे बघा हे झाड किती म्हणजे भारी निसर्ग आहे का नाही. हा निसर्ग आहे, ह्याला म्हणतात निसर्ग. ही निसर्ग झाला, ही झाला निसर्ग, ह्याला निसर्ग म्हणायचं असतं. ह्यालाच म्हणतात, ह्या सगळ्यापासूनच निसर्ग तयार होतो. हे नाव आहे ना ह्याच्यापासून होतं तयार, ही निसर्ग. तर बाबांना ही बघू शकता इथं दादाबाच्या सायकलचा पूर्ण पॉईंटला निघाला आता सध्या. हे पहा पुरेपुरे आतमधून सगळे थ्रेड गेलेत. थ्रेड गेलं? एक पण थ्रेड नाही त्याला. अरे बापरे, थ्रेड गेलं? थ्रेड गेले. हा थ्रेड गेलं? हा. अरे बापरे, भाऊ पूर्ण थ्रेड गेलं तर यात तर राडा झालाय मोठा. हो ना. पूर्णपणे तुम्ही आज नाही का बघितलंय? अगोदर बघितलं होतं पण ते विषय असा होता की ते जबरदस्ती फिट केलं होतं म्हणून ते मला म्हणलंच नाही काय फिट केले असं मला म्हणलंच नव्हतं. आपण माझ्या याला बदललं. रम्य असं वातावरण, रम्य अशा वातावरणात खतरनाक मध्ये एक सीन क्रिएट झाला. तर भाऊची सायकलचा जे पॅन्डल आहे निघून पडला आणि ह्या जे आटे जे आहेत ना पूर्णपणे थ्रेड गेलत आहे कामात ना. तर ही एक खतरनाक सीन झालेला आहे. मामा ये हमारे साइकिल का पैडल निकल गए, इसको लगने वाला पाना चाहिए था हमको. 15-16 या कुछ 18-19 का कुछ लगेगा. हमको तो पंजाबी आती है. इंडिया कहाँ से फायदा नाही. पूरा ये खा गया, चूड़ी है नहीं. भावानं बघा पकड घेतली पण तरी पण बसणार नाही. हे बघा हे बघा हे बघा काहीच बिघत नाही. काय करावं काय नाही, डोकं बंद पडलंय. बघू काय ना काहीतरी करायला लागेल आता, नाही तर सायकल लोड करायला लागेल काहीतरी आम्हाला. बघू काहीतरी करायला लागेल. तोडतोय बघा पत्रा तोडतोय मी, कारण तिथं पॅन्डल लावायला पत्रा लागेल. बघू आटे सगळे गेले ते म्हणल्यावर पत्र्याशिवाय उपयोगच नाही दुसरा काय. लावून बघू असं राडा झाला. शकत नाही का नाही, शक्यच नाही. लोटत जावं लागेल. थांबा करू काहीतरी आपण. हाँ हाँ यो पुरै नयाँ हाल्नुपर्छ कृष्ण पुगे भने त काम हुन्थ्यो होला. तर भावांनो असं तर काय बस नाही, त्याला ठोकायला लागेल. त्याला ठोकूनच बसू. नाही ठोकलं तर एक काम करा, चला जाऊ ये फिर्न भयो ये दुसरा केन्द्र लानु पर्यो. कॅमेरामॅन 65 बघू भावांनो लय राडा झालाय. खानै खाएको मैले हे निघतंय पूर्ण आणि बसतंय पूर्ण. मुठो लिएर जाने यहीको बराबर करू इथनं गाडी तर जाते त्या. माझी सायकल इथं लावू, तुमची सायकल काय तर टाकून दोघं जण जाऊ आपण. पाठीमाग इथनं 5 किलोमीटर गाव आहे ना ती सायकल दुकान है म्हणती. इतना 5 किलोमीटर पीछे साइकिल का दुकान होगा ना. अभी कोई क्या करता हूँ मैं नहीं मेरी साइकिल है ना, मेरी साइकिल यहाँ पे लगा देते हैं. कोई गाड़ी आएगी 4 व्हीलर बड़ी वाली, तो उसमें ये साइकिल डाल देते एंड हम जाते. मेरी साइकिल यहाँ पे रख देते, फिर वापस आएंगे और फिर लेके जाएंगे. ऐसा ही करना पड़ेगा. अभी आगे तो दुकान नहीं है. गाड़ी आएगी ना थोड़ी देर में, कोई गाड़ी आएगी तो देख लेंगे. एकच पर्याय एवढा. पुढं दुकान नाही, पुढं घाट असणार आहे, तर पूर्ण हिलचा रस्ता आहे. तुम्ही कधी दुष्काळ 13वा महिना ऐकलाय का? मी तुम्हाला दाखवतो. काढा होती ते काही बाउंड तुटला ह्याला मध्ये. दुष्काळ 13वा महिना पूर्णपणे तुटून पडलं. हे बघा हा हम ब्लॉगर आहे, हम MH45 राइडर. ही बघा UK07 है ना, हाँ वो दोस्त है. वहाँ हमको बहुत पसंद है. अरे वाह भाई आप देखते हो उसके ब्लॉग? बहुत सारे वीडियो देखते हैं हम लोग. अच्छा अच्छा ये बघा तुटलेला आहे. अभी बात करवा देते हैं नहीं तो खाना बना के देंगे. हाँ, आप लोग साइकिल बना के आके. ठीक ठीक ठीक. चलो मैं माझ्यापाशी एक माउंट शिल्लक आहे, मी बघतो माझ्यापाशी आहे का. ॲक्च्युली मी ह्याच्या कोण घेतला होता ना, एकाच बाय कोण घेतलेला. अभी हम परभर जिले में, यहाँ पे हमारे साइकिल का पेडल निकल गया है. एंड अभी हमें यहाँ पे मौसम भी दी यहाँ पे खाने के लिए घर वाले मालकिन ने. यहाँ पे क्या फाइनल
हाँ हाँ अच्छा ऑफिस है यहाँ पे। अरे बाप रे, यहाँ पे ऑफिस भी ऐसे है कि जो घर में रख दिए, पता ही नहीं चलता ऑफिस है या घर है। भाई मौसम भी दी, मौसम भी खाते, थोड़ी एनर्जी आएगी। अभी देखते हैं कोई गाड़ी आती है तो गाड़ी में साइकिल लोड करते हैं, फिर यहाँ से जाके 5 किलोमीटर पीछे यहाँ पे साइकिल ठीक करवाते हैं। इसमें मेरे को नहीं लगता इसमें बैठ पाएगी। नहीं उसमें नहीं बैठ पाएंगे पाएगी। ऐसे मिला के रखेंगे इससे रखेंगे आप तो एक अरे हैंडल हैंडल नहीं 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 ऐसे ऐसे एक मिनट एक पट्टी नहीं मैं रख दूंगा, 1 मिनट मैं रख दूंगा, ठीक से 1 मिनट रुको आप। जाता हुआ थांबा 1 मिनट। हाँ हाँ मला काय वाटतं माहिती आहे का? हाँ। जाऊ दे, काही विषय नाही. लागली ना थांबा, वो दरवाजा खोल देना। इसका अंदर वाले का भाड़ा दे दो, मैं जाएगा। तुम्हें भाड़ा देगी कितना हो गया? 100 रुपये. भाई कुछ कम ले लो यार, बता दो। काठमांडू और पशुपतिनाथ जा रहे हैं, कुछ कम लीजिए। 50 रुपये भाई। अच्छा लगता है भाई, ऐसे मदद करते हैं ना भाई, बहुत अच्छा लगता है। धन्यवाद भैया, धन्यवाद भैया। बघू आता मिस्त्री पैसे आलोय आपण इथं आणि बघू आता काय होतंय ते। वेल्डिंग कर देता ठीक है है ना, हाँ आपको एकदम ठीक 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 चलेगा, भी जाएगा। ठीक है चल जाएगा चल जाएगा कर तो देंगे। वेल्डिंग होगा उसमें. हाँ सायकल केवढी ते बिना हेल्मेट आहे दोघं चालला. सायकल केवढी म्हणलं बघा, एका सायकलवर 2 नमुने. अरे सायकल म्हणतात ना बाबा, मी केवढी तुम्ही केवढा. चल लागले उतरून जाऊ. हा मग सायकल आपल्या करा, तिथं उतरायचं, सायकली बसायचं काय अडचण. मस्त मध्ये निघालो असं बघा. तर हे पहिलं आम्ही खायचो पोरं काय म्हणजे शाळा सुट्टी असली रानात जायचं पोरांना मिळून गावातले आणि खायचं मोराच्या माळ्यात जाऊन. लय भारी लागतं खायला, खायचं लय बरं वाटत. आईसन खुरपाय गेल्यावर बायांमध्ये लय वाटत. मी पहिलं बायांमध्ये खुरपलंय, लय काम केलं तिनं बायांमध्ये खुरपलंय, जाऊन गाड्यात धुतल्या, त्या ड्रायव्हिंग केलेलं जास्त दिवस, त्यामुळं सगळ्या कामाची आठवण आहे मला. डबल पायडल तुडून खाली पडलो. शपथ शेट परत राडा झाला, पांडेल तुटून पडला राव. नेहमी रस्ता चालतो खायचं जायचं, इथं सायकल लावली आपण माघाऱ्यात वेल्डिंग करून, आणि नंतर अजून तुटला. आता अजून 5 पायडल किलोमीटर. तुटला रे बाबा देवा. आता बघू ह्याच्या मेन सोल्यूशन काहीतरी काढतो मी, तर थोड्या वेळ थांबतो. वेल्डिंग करणार आहे. हम महाराष्ट्र पुणे से आए और हम साइकिलिस्ट है। अभी हम मुक्तिनाथ और काठमांडू जा रहे हैं साइकिल पे। मेरी एक साइकिल वहाँ पे नीचे लगाई है। इसका पेडल जो है ना, ये बैठ नहीं रहा था, तो हमने क्या किया था ना, ऑटोमेडल की साइकिल ले गए थे, ठीक करवाई, लेकिन उसने वेल्डिंग ठीक नहीं की एंड वहाँ पे गई और फिर पेडल निकल गया, तो फिर वहाँ से वापस आए। बस आप क्या कर देना ना, इसको जो है ना ग्राइंडर से ना इसको छील देना यहाँ से, ये और पक्का वेल्डिंग करके इसको भर देना यार। तर भावांनो, वेल्डिंग केली मस्त मध्ये निघालो आता आम्ही. ह्या बनपाव घेतला होता 50 रुपयाचं, 6 पीस घेतलेलं, 2 खाल्लं, 2 खातो निघालो आम्ही पुढं. भारी लागतं, टेस्ट लागतं, त्यामुळं वा मयात क्रीम जास्त आहे. वरती त्या ताईंना जेवाय बोललंय, तर आम्ही सध्या काय करतो नाही बघा, तांदूळ आहे हा पूर्णपणे, आणि ही ह्यांच्या रानामध्ये उगवतो. आता आपण वर जाऊ, जेवण करू. ताईंवर बोललोय, चला. ही तर मी एक सायकल, ही बघा मस्त सायकल आहे, चला. तर हे बघा आपला जेवाय वाटते. ये देखा अरे ब्लॉगर यूट्यूब पे जाएगा ये देख लो. अरे शर्म किस बात का यार, मैं अभी आप दे रहे हो यार, तो बताना चाहिए ब्लॉग में क्या हो रहा है यार, क्या अरे शर्माना क्या है उसमें. इनको दया आ गई हम पे भाई बहुत ज़्यादा, क्योंकि हम 5-6 दिनों से भाई सिर्फ चाउमीन और चाउ खा रहे हैं. इनको बता दिया तो ये बोले चलो हम खाना बनाते तो आप खाओ. तो अभी खाना बनाए हो ना, और अभी दे रही है, तो अभी खाना खाए.
थोडे भाषेची जरा थोडी चुकामुक होते पण काय अडचण नाही तरी पण होत आहे नीट. एक फोटो लेंगे. हाँ हाँ हाँ. तो भाई खाना पीना खा के मस्त में रेडी हो गए और बहन जी ने अपने साथ फोटो खींच ली. बड़ा अच्छा लगा. कैसा लगा आपको? अच्छा लगा? बहुत 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 बड़ा अच्छा. इनको बहुत अच्छा लगा. और हमारे यहाँ पे क्या बोलते हैं ना, चाय पियेंगे. यहाँ के बोलते हैं चाय खाएंगे. मेरे को तो पहले समझ में नहीं आया भाई क्या बोल रहे, चाय खाएंगे भाई ये क्या है? चाय खाने की चीज़ नहीं भाई, पीने की चीज़ है. तो यहाँ के जो कुछ जो वर्ड है ना वो ज़रा थोड़ा अलग है. तो वो चलो अभी निकलते हैं भाई. चलो सब ठीक हो गए, साइकिल एकदम ठीक हो गई, प्रॉपर खाना पीना खा लिया, अभी मस्त एकदम निकलते. चलो भाई ओके चलो निकलते. मराठी हार्ड है, मराठी सभी लैंग्वेज में मराठी बहुत हार्ड है. हाँ वो एक दो मतलब कोई फौज के साथ सीख किया था. हाँ हाँ अच्छा अच्छा. वो अच्छा सब तो ज्यादा नहीं आता है. हाँ हाँ. कुतिया मारू बोचा ऐसा वैसा वो सब ज्यादा आता है. काय चाललंय सगळे सबसे ज्यादा जो वर्ड आता है किसी को वो बोलते काय चाललंय, क्या चल रहा है, मतलब काय चाललंय. तो इधर से मुड़ आया इधर जाना. अभी इधर मुक्तना जा रहे हैं ना, अभी रानी वानी से अभी जाएंगे. जास्त झाल्यामुळं सायकल चालला थोडा ताप होतोय. आता पोटात जी मगाशी मी पाण्याची पिलो ना, भाजी खाल्लाय ती पोटात पूर्ण फुगतोय. आणि मोबाईल कंपल्सरी चार्जिंग लावून असतो. या माणसं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की हां जवळ तुम्ही ट्रॅव्हलिंग करता तेव्हा ट्रॅव्हलिंगला सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं. इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त असतो पॉवर बँक. तुमच्यापाशी एक पॉवर बँक पाहिजे 20,000 mAhचा एक किंवा 20,000 mAhची 2 पॉवर बँक. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग निघताना त्या टाईमला 2 पॉवर बँक राहून द्या. जेव्हा तुम्ही दिवसभर तुम्ही एक मोबाईल चार्ज लावता तेव्हा जेव्हा तुम्ही यूट्यूबवर जर असाल तर त्या टाईमला तुम्हाला मोबाईलला कंपल्सरी चार्जिंग करावं लागतं. त्या टाईमला काय करत जावा ना, एक पॉवर बँक जर त्याला कुठे जर लावलं चार्जिंगला तर दिवसभर एक वापराय होतो. तर त्यामुळे तुम्हाला 2 पॉवर बँक कंपल्सरी लागतील. 2 पॉवर बँक 20,000 mAhच्या ठेवला तर तुमचं भागून जातं. तुम्ही झोपता खाता थोड्या वेळ ते चार्जिंग लावायचं. असं करून तुम्हाला 2 पॉवर बँकचं बरोबर भागून जातं. तर 2 पॉवर बँक हे ठेवलं पाहिजे 20,000 mAhचं. सलग माझं जे कुठल्या कंपनीचं मला माहिती मी हे घेतलं होतं. माझ्यापाशी 20,000 mAhचे 2 पॉवर बँक आहे. तर मला इंस्टाग्रामला बऱ्याच जणांचं क्वेश्चन येतं भाऊ चार्जिंग कुठला होता चार्जिंग कुठला होता. तर हेच आहे ते जी पॉवर बँक 20,000 mAh फक्त 2 पॉवर बँक लागते, बाकीचं काहीच बघ नाही. आणि थोडं डोक्याने इस्तेमाल करायचं कधी पण जिथं पण तुम्ही जाता ना त्या ठिकाणं जावात लांब गाव असतील त्या टाईमला कमी चार्जिंग वापरायची. आणि एक साधा फोन ठेवा जसा मी ठेवतो. हे बघा आता तुम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग जाता ना त्या टायमिंगला 2 मेन गोष्टी. एक साधा फोन ठेवा, जरी एक तुमचा फोन मेन चोरला गेला ना तरी एक नॉर्मल फोन असावा. त्या टायमिंगला तुम्ही बाहेर कुठं जाल त्या टायमिंगला कोणाला फोन करायचे असेल. आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे हां एक माचीस किंवा एक लायटर हा संघ कंपल्सरी असला पाहिजे, कारण ही खूप मेन गोष्ट आहे. दुनियामध्ये जर का काय 3 वस्तू सगळ्यात पॉवरफुल सांगतो, पैसा, पेन आणि काडीपेटी, ही सगळ्यात मेन म्हणजे ही सगळ्यात पॉवरफुल वस्तू आहे. ही तिन्ही ह्यांच्यापेक्षा पॉवरफुल काहीही नाही. तर ही वस्तू तुमच्यापाशी राहून द्या. एक्स्ट्रा मोबाईल आणि 2 20,000 mAhचं पॉवर बँक. आणि ही खास टुरिंग जी करता ना त्यांच्यासाठी मी सांगतोय फक्त. तर हे नक्कीच संग ठेवा जावा, काही अडचण नाही. छान बिस्किट अरे ऊपर डाल दे यार, जला दिया. अरे जल गया, हाथ जल गया यार. हिंदी बोलो भाई, ये नहीं समझता हमको. तंत्र मंत्र क्या है यार भाई. ये देख लो भाई, इनकी भाषा मेरे को समझ नहीं आ रही यार. ये देख हाँ जी नेपाली. ओ आपका भाषा हमको नहीं आता. नहीं आता है जाता है. गणेश कैमरा करा नहीं. हाँ नान चोर भैया हैं कितने साल हो गया अब इसको लाना है. मेरे को. हाँ इसको लाना है. इश्क मतलब लड़की है लड़की, ये लड़का नहीं है. शादी शादी. अरे अरे अबे वो लड़का है. नहीं लड़की है. नाही ही बघा गुटरगु 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 कबूतर गेले रे भाऊ उडून. तिकडले भागात कबूतर खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते ती, कारण एकदम शांतपूर्णचं वातावरण आहे ना त्यामुळं. लहानपणी एक मालिका एक कार्टून लागायचं कुंपू पॅन्डा. मग त्यातमध्ये एक हे असायचं ती उडणार ती त्याच्या अंगात लई ताकद असते, ती कुंफू मास्टर असते ती मजा बघा. ही बघा कोणाला माहिती आहे सांगा, ह्याच्या अंगात लई ताकद असते. ही असं ह्यानं जर का उडी मारली का नाही, ही म्हणा म्हणता ही 10-15 फूट असं ही लांब जातं उडून, इतकी ह्याच्या पायामध्ये ताकद असते. हां ताण लागली होती पण आमच्या पाणी नव्हतं प्यायला, पण समोर ही झरणा दिसला आम्हाला, एकदम भारी वाटलं. एकदम गार चिल्ड आणि प्युअर फिल्टर पाणी, नॅचरल एकदम.
जे डोंगरातनं वाहत आलेलं दऱ्याखोऱ्यातून आणि चांगलं मस्त मध्ये आपल्या हराळीनं गावताना एकदम स्वच्छ आणि फिल्टर पाणी केलं असलं गार जरा आपण पितो आता जाऊन. पण दाखवू शकत नाही कॅमेरा चार्जिंग कमी पाणी प्यायला गेल्यावर इकडे 2% उडेल त्यामुळे आता बंद करतो. हो नो आता मग आंघोळ करून घ्यावं म्हणलं 3 ते 4 दिवस आंघोळ नाही केली अंगाचा वाचत नाही म्हणून आज आंघोळ बी करावं आणि थोडी कापड आहेत ती बी धुवून घ्यावी. पण आम्ही आंघोळ करतो एकदम नॅचरल आणि एकदम थंडगार पाणी नाही जे की ह्या डोंगरात दऱ्या खोऱ्यातून पाणी येणार एकदम गार आणि एकदम फिल्टर पाणी ग्लेशियरचं पाणी त्यांना आंघोळ करतो आम्ही. नॉर्मल पाणी आम्ही आंघोळ करत नाही कारण की आम्ही महादेवाचं बघत नाही. माझ्या महादेवा काय गेला रे. आंघोळ केल्याच्या नंतर ना भाऊ इतकं भारी इतकं फील अरे बापरे माझ्या महादेवा लई भारी वाटायला लागलंय. आंघोळ केल्यानंतर किती 3-3.5 दिवसात आज आंघोळ केली इतकं भारी वाटतंय का नाही असं मन प्रसन्न होऊन गेलं एकदम भारी भारी वाटायला लागलं मला. आणि जे गार पाणीचं नाही ते गार पाणी अंगावर पडलं नाही ही बाहेरची थंडी जी होती ना ही थंडी पूर्ण निघून गेली आता आणि मस्त हे ऊन वा पूर्ण निसर्ग असं वाटतंय अंगावर घेतलाय मी. चला हे वाकडं झालं 1 मिनिट ही सरळ करायचं आपल्याला. आगे पुलिस नहीं है. पुलिस हमें कहीं दिखी नहीं. लो भाई हो गया सीधा ओके. महादेव के भक्त हो ना आप अरे भी. कोई बात नहीं यार एक इंसान ही दूसरे इंसान की मदद में काम आता है वरना कौन मदद करेगा यार. आपको क्या सेवा कर सकता हूँ यार. कुछ नहीं यार भाई बस बस बोलो बस यार सेवा है. कुछ नहीं भाई कुछ नहीं बस. तर भाऊ मी आता इथं असं रस्त्यानं आता मला चढ लागलाय तर मी इथं निघालो होतो बरोबर का. तर हा बोर्ड तुम्ही बघता कुठे पण ही बोर्ड तुम्हाला ह्याचा असं टर्न दिसतो ना ह्या टर्नचा मतलब काय मी तुम्हाला सांगतो. ही टर्न आधी जाते ती जिथं कुठं मोठं असं पुढं वळण नाही मोठं वळण जागेला तिथं आधीच त्या पाठीमागं 100 मीटर असा बोर्ड लावला जातो जेणेकरून माणसाला कळलं की बाबा पुढे कुठली गाडी आली आहे आणि एक वळण नाही पुढं असं कळा म्हणून हा बोर्ड असतो. तर ह्याच्याकडे लक्ष द्या आणि पुढं चला कधी पण तुम्ही चालताना ही गोष्ट मिस करू नका. आणि मस्त नेचर दिसतोय बघू शकता तुम्ही मोठी मोठी डोंगर आहे ती रस्ता आता हा नवीन झालेला आहे आणि बघू शकता आता आपलं पाठीमागं आहे असं मस्त मध्ये खाली काहीतरी कार्यक्रम आहे खाली शेती एकदम बरं आहे तिकडं जायचं तिकडे गेलं तुम्हाला खाली शेती मी दाखवतो ती बघा तिकडं मोठं डोंगर एकदम मोठं पर्वत एकदम खुश आणि एकदम भारी वाटतंय खरंच खूप जास्त. ठीक है भाई साहब जी धन्यवाद जी हमको आपने हमारी जगह दी हमको रुकने के लिए जी. पोखरा चौक में अभी यहाँ पे पहुँच गए और अभी हम इनसे हमने परमिशन निकाल दिया यहाँ पे टेंट लगाने के लिए और आज हम यहाँ पे रुकने वाले हैं भाई. देख लो यहाँ पे मिट्टी के छत होते हैं भाई ही बघा पूर्ण आणि पूर्ण मातीचं हे आहे छत. आपल्याकडे कसं सिमेंट कॉन्क्रीट छत असतो या इकडं तसं नाही इकडं माती छत हे बघा पूर्णपणे. आणि आता ह्याच्या आपण टेंट लावणार मस्त मध्ये सकाळ सकाळचा हा व्ह्यू आहे का नाही ती तर मला मी दाखवतो उद्याच्याला. पुढचा ब्लॉग नक्कीच बघा उद्याचा ब्लॉग नक्कीच बघा. हे बघू शकता तुम्ही असा मस्त मध्ये नजारा ना हे असं आमचे टेंट लावलेलं आहे मस्त मध्ये आमच्या दोन्ही पेट्या सगळं सामान दत्ताभाऊ इथं दत्ताभाऊचा नीट विचार संपला सगळा आणि खूप जास्त भारी वाटतं. बघू शकता असं आम्ही टेंट लावलं आहे असा हा नजारा हे बघून घ्या एकदम क्लिअर कट दिसतंय. पण आपल्या भारतापेक्षा इकडल्या भागामध्ये अंधार लय लवकर जास्त पडतो. आता 5 वाजले तर ओके भावांनो आजचा व्हिडिओ कसा काय वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब. जर तुम्हाला आमचा थोडं जरी मेहनत वाटत असेल थोडं जरी कंटेंट चांगलं वाटत असेल देवाची यात्रा जर चांगली वाटत असेल तर खरंच लाईक करा फॉलो करा शेअर करा. 1-2 जणांना भारी वाटतं आम्हाला पण आणि हा संध्याकाळचा नजारा बघून एकदम भारी असा वाटतंय. आणि हो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत.